समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जरी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्या लाया म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय दातुं इंद्रे समागत्य नंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
वायुपुत्र महाबला कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः। चलो आओ जी पवन कुमार जेणे केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा यथार्थ वर्णन करणारा अभंग आणि वर्णन करणारे रामेश्वरजी शास्त्री। विठ्ठल विठ्ठल तत्पूर्वी माहीत जरी असलं कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आपण इथं कशासाठी जमलो काय करायचं आहे हे सर्व जरी ज्ञात असलं तरी एक कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून कीर्तनकाराला सांगावं लागतं। आज या ठिकाणी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सप्त्याचा पहिला दिवस सप्त्याचं आयोजन नियोजन खूप सुंदर आहे आणि सर्व महिलांच्या ताब्यात दिले। स्त्री शक्ती कमी आहे का? नाही। नारी निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान। विठ्ठल विठ्ठल मग हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13व इथून पाठीमागं सगळे जेंट्स महाराज लोकांचे कार्यक्रम व्हायचे पण या वर्षी आमच्या महिलांनी मनावर घेतलं। त्या काय साध्या आहे का? त्या कोणाच्या बहिणी आहे का नाही? मग त्या आता कोणाला घाबरायला तयार नाही। फक्त आता दादी लोकांनी सावध राहायचं म्हणजे झालं। विठ्ठल विठ्ठल आयोजन नियोजन खूप सुंदर आहे। कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, परत गाथा भजन होते का 4 वाजता गाथा भजन होत असेल, त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ होतो, मध्यंतरी जेवण होते आणि 8 ते 10 कार्यक्रमाचा टायमिंग आहे। अशी कार्यक्रमाची रूपरेषा आपण महिला मंडळींनी सर्वांनी आयोजन केलेलं आहे। महिला मंडळ म्हणायला लागलं की ताई इथून पाठीमागं आमची माणसं करायची पण आता माणसांना वेळ नाही, ह्या वर्षी आम्ही हातात घेतलं। आनंद आहे, असंच कार्य चालू ठेवा, असंच आमच्या महिलांना आनंद
प्रोत्साहन देत चला, म्हणजे ते आणखी तयार होतील आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जबरदस्त सप्ताह करतील. विठ्ठल विठ्ठल आपल्याला साथ संगत ही मंडळी जर नसली तर आम्हाला कीर्तन करायचे सुद्धा मुश्किल होईल. एकदा मी त्यांचं वर्णन करण्याच्या आधी तुम्ही एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. टाळीचा आवाज तर काढा, कमून चौघात का कमीत कमी टाळीसाठी. विठ्ठल विठ्ठल ज्यांची आपल्याला साथ कीर्तनासाठी साथ सुरुवातीपासून म्हटलं तरी चालेल. गाण कोकिळा नाशिक जिल्हा म्हटलं की कशालाच कमी नाही. कीर्तनकारांनाही कमी नाही, मृदंगचार्यांना कमी नाही, गायनाचार्यांना कमी नाही आणि श्रोत्यांना तर फारच कमी नाही हो. भरपूर श्रोते आले बरं का. ज्यांची आपल्याला साथ संगत लाभलेली आहे हरिभक्त परायण रुपालीताई गायधनी उर्फ ठोंबरे. आवाज म्हणजे आवाजाची. ताईंकडं पाहिजे जशा ताई दिसतात तसाच आवाज. रुपाली ताई तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांचाही आवाज खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. हां, ते म्हणतात की फक्त साऊंड सिस्टीम थोडे आवाज कमी करू राहिले माझा. तेवढी साथ करा फक्त आम्हाला, माईकला चांगली साथ करा फक्त. आमच्या पूजाताईच्या पूजाताई भोर नाशिक जिल्हा, त्यांचाही आवाज खूप सुंदर आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. त्याचप्रमाणे शेजारी आपल्याच इथले आहे ना, हां, पंचवटीतल्या ताई, त्याचप्रमाणे टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे विनयकरी ताई, इकडून टाळकरी. आणि आपण जसं बोललं तसा बोलणारा पखवारी, ती बोटातून आवाज काढायची कला फक्त त्यांच्याकडेच. अशा आपल्या पूजाताई देवली, त्यांची सुंदर साथ आहे. अशीच साथ आपल्याला आम्हाला शेवटपर्यंत द्या, म्हणजे आमचं कीर्तन पार पडलं. मग आम्ही तुम्हाला बघू पुढच्या वेळेस. विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबांचा वर्णन करणारा अभंग, वर्णन करणारे रामेश्वरजी शास्त्री आहे. आपण सुरुवातीला शब्द वापरला यथार्थ. यथार्थ शब्द कशासाठी वापरला तर लक्षात घ्या. यथार्थ शब्दाचा अर्थ जशी की एखादी आई मुलाचं वर्णन करते. ज्या वेळेस आई मुलाचं वर्णन करते त्यावेळेस त्या आईच्या वर्णनामध्ये काहीतरी प्रेम असतं, काहीतरी जवळीक असते, म्हणून आई मुलाचं वर्णन करते. बाप ज्या वेळेस मुलाचं वर्णन करतो त्याच्यातही काहीतरी प्रेम असतं, म्हणून बाप मुलाचं वर्णन करतो. किंवा एखादा मित्र मित्राचं वर्णन करतो, त्या ठिकाणी सुद्धा त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो, म्हणून मित्र मित्राचं वर्णन करतो. एखादी सासूबाई कुणाचं वर्णन करेल? सुनाचं का करते का तुमच्याकडे सुनाचं वर्णन सासूबाई? जावयाचं वर्णन करते. मग त्या जावयाचं वर्णन करत असताना सासूबाई काहीतरी जवळीक साधते. त्या सासूबाई जावयाचं वर्णन करत असताना 99% कसं खोटं आणि एखादा टक्का खरं. मग ते जावयाचं वर्णन आहे ना, मग खोटं असू खरं असू ते नुसतं वर्णन करायला लागले की सासू जावयाचं वर्णन करते. मग या वर्णनामध्ये फरक आहे. पण तुकोबांचं ज्या वेळेस रामेश्वरजी शास्त्री वर्णन करतात त्यावेळेस काहीही अतिशोक्ती नसल्या नाही तरीही
बघितले. तरीही कट्टलवैरी असताना रामेश्वर शास्त्री कुणाचं वर्णन करतात? तुकोबरायांचं वर्णन करतात. अहो तुकोबरा ज्ञानोबराय म्हणजे काय? ज्ञान म्हणलं का ज्ञानोबराय. मग त्या ज्ञानोबरायांचं किती ज्ञान आहे? ज्ञानी यांचे शिरोमणी, ज्ञानी यांचे शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, सोका म्हणजे पूज्यस्थानी, वंद सोका पूज्यस्थानी, वंद सोका पूज्यस्थानी, वंद सोका पूज्यस्थानी. हा चित्तवाचा चित्तमणी, ज्ञानोबा माझा, चित्तमणी, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, दर्शने आले दाप, साधकांचा माय बाप, दर्शने आले दाप, साधकांचा माय बाप, दर्शने आले दाप, साधकांचा माय बाप, दर्शने आले दाप. वा, ज्ञान म्हटलं का ज्ञानोबराय. मग किती ज्ञान आहे त्यांच्याकडं. ताईंनी सांगितलं, वर्णन करून सांगितलं. मग एवढं ज्ञान ज्ञानोबराय काय? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, एवढं ज्ञान ज्ञानोबरायांकडे. अहो ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे काय? अहो ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे काय? ज्या ज्ञानोबरायांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे, ज्या तुकोबरायांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे. आज अभंग आपण असा निवडला की तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. अभंग निवडण्याचं कारण काय आहे? तुकोबरायांच्या नावामध्ये ताकद सांगायची तर आहेच, पण आज सप्त्याची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे की पहिला दिवस असला की नामपर अभंग निवडला पाहिजे. मध्यंतरी कोणताही अभंग चालतो. 7व्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी, जागरच्या दिवशी मागणीपर अभंग निवडला जातो. आणि शेवटच्या दिवशी काला असतो, त्यावेळेस यदशे चरित्र केले नारायण. म्हणून हा वारकरी संप्रदायाचा जसा नियम आहे तसा त्या नियमाप्रमाणे मी आज अभंग या ठिकाणी तुमच्या समोर तुकोबारांचा घेतला. मग तुकोबारांचं नाव आणि ज्ञानोबारांचं नाव. माझी एक विनंती आहे, इकडे जे पाठीमागे बसलेले ना, आपला हा मंडप भरलेला दिसला पाहिजे हो. सगळ्यांनी उठावे. वट्ट्यावरती बसलेल्या ना मावश्या, एवढेही मंडपमध्ये येऊन जर बसलं तर मला जरा सांगायला आणखी बरं वाटेल की मंडप भरला तर दिसतो. या, लाजू नका. आपण जिथं नाही तिथं लाजतो. कीर्तनामध्ये काय लाजायचं? नाचायचं, कुदायचं, आनंद घ्यायचं तर कुठे घ्यायचा? आपला विषय कुठं चालू होता? ज्ञानोबारायांचं आणि तुकोबारायांचं नाव. ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या नावामध्ये किती ताकद आहे. ज्या ज्ञानोबारायांना एक टायमाचं जेवण भेटत नव्हतं, त्या ज्ञानोबारायांचं आपल्यासारख्यांनी जर आज भजन केलं तर ज्ञानबा तुकाराम
नाही ज्ञानोबारायांच्या नावामध्ये ताकद. अहो एक टायमाचं जेवण कुणी फुकट देत नाही, पण या नावामध्ये एवढी ताकद आहे की या ठिकाणी पंक्ती सुद्धा महिलांनी घेतल्या. किती मोठं भाग्य. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की ज्ञानबा तुकाराम साधं भजन जरी केलं तर संध्याकाळी गुलाबजामचं जेवण भेटल्याशिवाय राहत नाही. मग ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय वैराग्याची मूर्ती म्हणतो. तुकोबाराय भजन करा सावकाश तुका झाला से कळस. मग एवढा मोठा त्या तुकोबारायांचा अधिकार, त्या तुकोबारायांचा अधिकार वर्णन कोण करताय तर रामेश्वरी शास्त्री. मला सांगायचं काय आहे की एखादा कट्टल बैलाचं ज्यावेळेस वर्णन करतोय त्यावेळेस त्या तुकोबारांचा अधिकार समजल्याशिवाय वर्णन कोणी कुणाचं करत नाही. आपल्याला श्रीकृष्णाच्या आईला जर समजलं असतं की माझा मुलगा देव आहे, समजलं होतं का यशोदा माईला आधी? नाही. माझा मुलगा देव आहे हे जर यशोदा माईला जर समजलं असतं तर तिनं गणपतीला नवस केला नसता. गणपतीला नवस नसता केला. का नवस केला? अशा 2-3 वयोवृद्ध वयाच्या महिला यशोदा माईला म्हणायला लागल्या. यशोदा माई म्हणते अगं माझा श्रीकृष्ण खूप खट्ट आहे, खूप खोड्या करतो, याला काहीतरी करावं लागेल. या भक्ताकडे जाय त्या भक्ताकडे जाय पण त्याला काही फरक पडेल. म्हणून प्रौढ वयाच्या बायांनी सांगितलं तू गणपतीला नवस कर. गणपतीला नवस कर म्हटल्यानंतर यशोदाबाईंनी नवस केला. गणपती बाप्पा माझा मुलगा जर सुधारला, खोड्या करायचा जर कमी जर झाला तर मी तुला मोदक करेन, मोदकाचा नैवेद्य देईन. मग यशोदाबाईंनी जेव्हा नवस केला त्यावेळेस 1 महिनाभर श्रीकृष्णाने खोड्या थांबवल्या. खोड्या थांबवल्यानंतर यशोदाबाईला प्रचिती आली की खरोखर माझा नवस पावला. माझा नवस पावला म्हटल्यानंतर तिने नैवेद्याची तयारी केली, मोदक आणले आणि गणपती पुढे ठेवले. यशोदामाईचं काहीतरी विसरलंय घरामध्ये, म्हणून यशोदामाई घरात काहीतरी आणायला गेलेली आहे. त्यावेळेस श्रीकृष्णाने पटापट जेवढे खाता येईल तेवढे मोदक खाऊन घेतले आणि यशोदामाई आली. यशोदामाईने विचारलं का गं का रे इथे मोदक काय झाले? त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतोय आई मला नाही माहिती का, खाली असतील त्या गणपतीने आणि गणपती बरोबर उंदीर आला होता ना त्यांनीही खाली असतील, मला काही माहिती नाही. मग ज्यावेळेस यशोदाबाईने श्रीकृष्णाला विचारलं त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतोय अजूनही कळालं नाही माझ्या आईला की मी देव आहे. अजूनही कळालं नाही की यशोदाबाईला की माझा मुलगा देव आहे. मग अजून कळालं नाही म्हटल्यानंतर ज्यावेळेस श्रीकृष्ण आपला मुलगा देव आहे हे त्या आईला कळलं नाही, त्याच वेळेस आणखी तुम्हाला उदाहरण जर द्यायचं जर झालं तर तुकोबारांचा अधिकार लोकांना कळाला असता, तुकोबारांचा अधिकार जर लोकांना कळाला असता तर त्या काळच्या लोकांनी तुकोबारांना त्रास दिला. आताची लोक म्हणतात पहिली लोक खूप चांगले होते, म्हणतात की नाही पहिले लोक माणुसकीला चांगले होते. अहो कसले चांगले होते? पहिले लोक जर चांगले असते तर ज्ञानोबारांना त्रास दिलाच नसता. पहिली लोक तुकोबा चांगले असते तर तुकोबारांचा छळ, पहिली लोक जर चांगले असते तर शिवाजी महाराजांचा छळ केला असता का? नाही. मग कशावरून म्हणतात पहिली लोक चांगले होते? हो अहो पहिली लोक जर चांगले असते तर या साधू संतांना सुद्धा साधू संतांचा छळ झाला नसता. मग या ठिकाणी तुकोबा रामेश्वर शास्त्री म्हणतात की या तुकोबाला पाहिजे नाही तो छळ केला. आधी कुणी? रामेश्वर शास्त्रींनी. विठ्ठल विठ्ठल नाव जर घ्यायचं असेल तर साधू संतांचं नाव घ्या, देवाचं
राज्य मागितलं, रामायण घडलं नसतं. उदाहरण द्यायचं जर झालं तर संतांमध्ये आणि माणसांमध्ये फरक काय? संतांमध्ये माणसांमध्ये फरक काय? केंदूरचे कानोपाठक नावाचे संत आणि काशीचे विद्वान पंडितांच्या कानावर गेलं की केंदूरचे कानोपाठक संत खूप थोर आहे. आता असं म्हटल्यानंतर त्या पंडिताच्या कानावर गेलं. पंडिताला इच्छा झाली, कानोपाठक नावाच्या संतांची भेट घेण्याची इच्छा झाली. आता इच्छा झाल्यानंतर काशीचे पंडित कुठे आले? काशीवरून केंदूर गावामध्ये आले. केंदूर गावामध्ये आल्यानंतर केंदूरचे कानोपाठक संत नातवंड खेळत बसले होते. 8:30चा टायमिंग होता. 8:30च्या टायमिंग मध्ये नातवंड खेळत असताना काशीचे पंडित आल्यानंतर कानोपाठकांना विचारतात, का हो कानोपाठकांचं घर कुठे? त्यावेळेस कानोपाठक संत उभे राहिले आणि म्हणायला लागले, अहो मीच आहे. तुम्ही कानोपाठक संत आहे? मला तर असं वाटलं सकाळी 8:30ची वेळ आहे, तुम्ही काहीतरी अध्ययन करत असेल, पठण करत असेल, गीतेचं ज्ञानेश्वरीचं पठण करीत असतील. तुम्ही तर नातवंड खेळतात, कसले साधू तुम्ही? हो का? त्यावेळेस कानोपाठक संत म्हणतात, मला नातवंड आहे, मला मुलं आहे म्हणून मी साधू नाही का? मी संत नाही का? कानोपाठक नावाचे संत म्हणतात, असं आहे का? मग ही जर मुलांनी जर विहिरीत टाकून दिले तर मी होईल का मग साधू? होईल का मग संत? त्यावेळेस काशीचे विद्वान पंडित शांत राहिले. शांत राहिल्यानंतर कानोपाठक नावाच्या संतांनी ते नातवंड घेतले आणि विहिरीत टाकून दिले. आणि विहिरीत टाकल्यानंतर पंडितजींना विचारतात, आता झालो का मी संत? मग आता एक काम करा, माझ्या इथं जेवण करा. तुम्ही जेवण करा म्हटल्यानंतर काशीचे विद्वान पंडित म्हणतात, अरे आता कसला तू संत? तू तुझे पोटचे लेकरं मारले, दुसऱ्याच्या लेकरांच्या नरड्यावर पाडलेला कमी करशील का? आणि जेवण कर म्हणतोय, नाही करू शकत, तुला सुतार पडलंय, मी जेवण करू शकत नाही. त्यावेळेस कानोपाठक नावाचे संत म्हणतात, असं आहे का? मला सुताक पडले म्हणून तुम्ही जेवत नाही का? मग आता एक करतोय, हे जर लेकरं मी जिवंत केले तर मग जेवाल का? त्यावेळेस कानोपाठक ही काशीचे पंडित ज्याप्रमाणे एखादा माणूस कॅमेऱ्याकडे चेहरा करतो ना, असा चेहरा करून कानोपाठक संताकडे बघत राहिले. आणि कानोपाठक संतांनी जशी घरातून आवाज येतात मुलांना, तसे कानोपाठक संतांनी आवाज दिला. पटापट विहिरीतून मुलं जसे घरातून बाहेर येतात तसे विहिरीतून पटापट मुलं बाहेर आले. अहो सामर्थ्य त्या कानोपाठक संतांमध्ये किती सामर्थ्य होतं. मुलं मारले पण आणि जिवंत पण केली. मग असा जर तू त्या कानोपाठक संतांचा अधिकार आहे. एखाद्याने जवळीक साधली म्हणजे आपल्याला त्याचं सामर्थ्य कळत नाही. मग तुकोबारायांचा किती मोठा अधिकार होता की नाव जरी घेतलं तरी थरथर कापत होता महाराज अभंगाचा प्रथम चरण. तुकाराम तुकाराम
म्हणतात की तुकोबराचं नाव जरी घेतलं तर यम सुद्धा काय करत होतोय, थरथर कापतो. मग तुकोबराचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतोय. तुकोबरा सुद्धा कसे होते, प्रपंचिक होते. पण प्रपंचात असून नसल्यासारखे माऊली ज्ञानोबा हरिपाठातून सुरुवातीला खूप सुंदर वर्णन करतात की देवाचे द्वारी पूर्वाक्षर भरी तेने मुक्ती जारी. हरी असो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. असोनी संसार जिव्हावे गुकरी वेदशास्त्र उभारी. हरिपाठ तर सगळ्यांचा पाठ आहे ना. मग माऊली ज्ञानोबा काय म्हणतात की असोनी संसार जिव्हावे गुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अहो संतांनी प्रपंच केले नाही का, केले. पण संसारात असून नसल्यासारखे ज्याप्रमाणे एक उदाहरण जर द्यायचं जर झालं तर जसा तुपाचा गोळा आहे. तुपाचा गोळा आहे, तूप आपल्याला खायचंय ते प्रथम आपल्याला कशात घ्यावं लागेल, प्लेटीत घ्यावं लागेल. आणि प्लेटीत घेऊन ते हाताने खावं लागेल. प्लेटीत घेऊन हाताने खावं लागेल. हाताने ते तोंडात घालायचं, जीभ चगळेल आतमध्ये ढकले. आणि मग ते तूप आतमध्ये गेल्यानंतर तोंड भरेल का, नाही. भरल काय तो हात भरल का नाही. खायचं काम कोण करतंय, जीभ. चगळण्याचं काम जीभ करते. तोंडात हात घालण्याचं, घास घालण्याचं काम हात करतोय. खाताय जीभ, हात घालण्याचं काम करतोय तो हात. आणि मग घास घालण्याचा हात काम करतोय तो हात. किती काय भरतो, खाण्याचं जीभ काम करते पण ती एवढी सुद्धा भरत नाही. मग ज्याप्रमाणे ती जीभ लोण्याचा गोळा खाते पण त्या तुपापासून कशी राहते की नाही, तुपापासून अलिप्त राहते. त्याचप्रमाणे असोनी संसार जिव्हावे गुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. त्या जिभीचा गुण घ्या. जीभ तूप खाते पण ती थोडी सुद्धा भरत नाही. आणि मग आपण प्रपंच करतोय पण त्या प्रपंच करताना कसं राहा, असोनी संसार संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजना शब्दांकडे एक शब्दाकडे लक्ष द्या. जे कीर्तनकाराच्या तोंडात ते गायकाच्या होतात. जे कीर्तनकाराच्या तोंडात ते गायकाच्या होतात. जे गायकाच्या होतात ते पखवादाच्या बोटात. आणि जे पखवादाच्या बोटात ते तुमच्या एवढ्याला आम्हाला एवढ्याला एकत्र करायचं ना. कीर्तनकार, गायक आणि मृदंगचार्य एवढ्याला एकत्र करण्याची ताकद तुमच्या खिशाच्या नोटात आहे. मग जी कीर्तनकाराच्या तोंडात ते गायकाच्या तोंडात लगेच आलो. मी एक सांगत होते त्यांनी लगेच प्रमाण घेऊन मोकळ्या झाल्या. मग एवढी ताकद जर या नावामध्ये जर असेल, एवढी जर ताकद या नावामध्ये असेल तर आपण परमार्थ का करू नये हो. असोनी संसारी जिव्हावे गुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली ज्ञानोबारायण हरिपाठाच्या सुरुवातीला सांगतात फक्त एकच क्षण द्या. देवासाठी जास्त 1 तास लागतो का, नाही. 2 तास. तुम्ही मंदिरामध्ये हरिपाठाला येता किती वेळ येता, जेवढा वेळ भेटल तेवढाच वेळ येता. पण मग एकच
क्षण द्यायला लावलंय ज्ञानोबारायांनी हरिपाठानं सांगितलं एकच क्षण द्या संसारात या संसारात असूनही संसारी जीवाला म्हणजे संसारात असल्यास असून नसल्यासारखं राहा आणि त्याच्याही पुढं मौली ज्ञानोबराय सुरुवातीला असं सांगतात आणि शेवट काय सांगतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी देवासाठी एक क्षण द्या आणि शेवट सांगितलंय सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धा घडी सुरुवातीला सांगितलं फक्त एकच क्षण द्या आणि शेवट सांगितलंय सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धा घडी राहू नको का हा संसार कसा आहे लटिका व्यवहार वाया धर मग सांगा हा संसार कसा आहे आधीच तर इतका दुःख आहे या संसारामध्ये किती दुःख आहे दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे सुखाचा विचार नाही कोठे आहे का सुख संसारात सुख सापडले का तुम्हाला तुम्हाला जर सापडलं असेल तर आम्हाला सांगा हा? संसारात सुख नाही का कसं अहो या या संसारामध्ये जितका असेल तितकं कमीच पडतं एक शेतकरी पाटलाकडे गेला पाटलाकडे गेल्यानंतर तो शेतकरी म्हणतो पाटील मला जमीन द्या पाटील म्हणतो किती जमीन पाहिजे तुला शेतकरी म्हणतो असेल तेवढी जमीन द्या पाहिजे तेवढी मी तुला जमीन देतो पण माझी एक अट आहे त्यावेळेस शेतकरी म्हणतो काय अट आहे त्यावेळेस शेतकरी म्हणतो काय अट आहे असं म्हटल्यानंतर पाटील म्हणतो माझी एक अट आहे माझी जेवढी जमीन आहे ना तेवढ्या जमिनीमध्ये तू पळायचं शेतकरी म्हणतो सोपं आहे मग मी पळाल्यानंतर किती जमीन देशाल मला पाटील म्हणतो मोजमाप करणार नाही तू जितकं पळशील तितकं मी तुला जमीन खूप आनंद झाला शेतकऱ्याला जितकं पळणार तितकी जमीन भेटणार म्हटल्यानंतर संध्याकाळी घरी गेला आणि जमीन भेटणार म्हटल्यानंतर त्याला झोपच आली नाही तर पहाटे 4लाच उठला हळूच दरवाज्यावरची कडी काढली आणि बाहेर येण्याचा प्रयत्न केला त्या कडीचा आवाज बायकोच्या कानावर गेला बायको उठली म्हणती काय हो काय एवढं लवकर उठले आज त्यावेळेस तो शेतकरी म्हणतोय बायकोला अगं मला पळायचंय पाटील मला जमीन देणार आहे बायको म्हणते अशी किती जमीन देणार आहे तुम्हाला पाटील अहो खूप जमीन देणार आहे मला मी जितकं पाळणार तितकं पाटील मला जमीन देणार आहे त्यावेळेस
पळणार आहे. मग एक काम करा, थोडा वेळ थांबा, मी डब्बा करते, आंघोळ करा तुम्ही, चहा पाणी घ्या आणि मग जा पळायला. तो म्हणतो वेडी झाली का, तुझ्या डब्याच्या आणि चहा पाण्याच्या नादी लागूस तर मी तिकडे किती पळेल. आता मला एक क्षण सुद्धा वाया घालायचा. बायकोला सांगून पाटील निघाला, शेतकरी निघाला पाटलाकडं. पाटलाकडं आल्यानंतर पाटलाला म्हणतोय, पाटील साहेब मी आलोय. पाटील म्हणतोय मग पळ माझ्या जमिनीमध्ये. म्हणे मग आता कुठून पळायचं, तुला वाटेल तिथून पळ. एका कणाला गेला, पाटील इथून पळू का. त्यावेळेस तो पाटील म्हणतोय पळ. शेतकरी पळायला लागलाय. पळ 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 पळतोय, पळ पळ पळतोय. 20-25 किलोमीटर पळून झालं. दुपारचे 4 वाजले. पाटील शेतकरी पळतोच. शेवटी जीव आहे हा, त्या जीवाला पाणी लागतं, पोटाला भूक लागते. उन्हाळ्याचे दिवस, शेतकरी पळतोय, थकला, पोटात अन्न नाही, पाणी नाही, कडक ऊन पडलेलं आहे. शेतकरी पळून पळून थकला. शेवटी तिथं गतप्राण झाला. कोण? शेतकरी गतप्राण झाला. आता पाटलाने बाकीच्या लोकांना पाठवलं, हो जा, तो अमुक अमुक माझ्या शेतीमध्ये पळतोय, त्याला माझी शेती पाहिजे, मी त्याला पाहिजे तेवढी शेती देणार आहे, पण तो रिटर्न का नाही आला. म्हणून पाटलाने काही लोक पाठवले. पाटलाने लोक पाठवल्यानंतर तिथं पाहता तर तो गतप्राण झालाय. पाटलाला बोलवण्यात आलं. पाटलाने त्याची बायको बोलवून घेतली. त्याची बायको बोलवल्यानंतर पाटील म्हणतो, अहो हा फक्त कशासाठी पळत होता, शेतीसाठी पळत होता. की पाटील मला तुमची शेती द्या, मी त्याला सांगितलं होतं तुला पाहिजे तेवढी शेती देतो, फक्त तू माझ्या शेतीमध्ये पळत राहा. तो पळाला पळाला, शेवटी गतप्राण झाला. आता याला शेती द्यायची, पण किती शेती द्यायची, किती शेती लागते आपल्याला, फक्त 3.5 हात. त्या 3.5 हात शेतीसाठी हा किती पळाला, 20 ते 25 किलोमीटर. आणि निघून गतप्राण झाला. त्याला फक्त जमीन किती देण्यात आली. मग हा आपण धडपड करतोय, धडपड करतोय कशासाठी. हा, शेतीत आपल्याला काहीतरी पिकवल्यानंतर सुख भेटल म्हणून तो काय मागायला गेला होता, शेती मागायला गेला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मग हा संसार फक्त आटेपाटीनं पळायला लागतो, भेटत बाकी काही नाही. मग सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामार्ग घडी राहू नको. हा संसार कसा आहे, लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया जर. मग सांगा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कडे कोठे. किंवा ते प्रमाणे बघत आहे विठ्ठला विठ्ठला आठवलं का नाही, संसार दुःख मुळा संसार दुःखमूळ चौकडे इंगळ. इंगळ म्हणजे कोण, लेक सुना नातवंड लेक जावई असं नसन हे इंगळ आपल्याला काय करतात, कडकणा लचके
आगळी आणि वेगळी ताकद होती. काय ताकद होती? तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तर यम थरथर कापत होता. तुकोबारायांमध्ये काय सामर्थ्य होतं? देहूच्या रामेश्वर शास्त्री अनेक लोकांनी तुकोबारायांना सांगितलं, ए तुकोबा काय करतोस इथं? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, मी तुकोबारायांचं पांडुरंगाचं भजन करतोय, गाथा लिहितोय. कोणी सांगितलं तुला गाथा लिहायला? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, पंढरीचा पांडुरंग माझ्या स्वप्नामध्ये आला आणि पंढरीच्या पांडुरंगाने मला सांगितलं की गाथा लिही. त्यावेळेस ते लोक म्हणायला लागले, आम्ही एवढे किती ना काय दिवस झाले त्या पांडुरंगाची आठवण करतोय, नामस्मरण करतोय, तरीही आमच्या स्वप्नामध्ये नाही आला ना, आम्हाला अजून काही सांगितलं नाही. तुझ्या स्वप्नामध्ये आला, तू कोणी वेगळा लागून गेला का? कोणी सामर्थ्यवान लागून गेला का? त्यावेळेस तुकोबारायांचं गाव, खरंच मला सांगितलंय पांडुरंगाने, गाथा तयार कर, गाथा लिही, अभंग लिही. तुकोबारायांचं खरं पटाना. त्या नास्तिक लोकांनी सांगितलं, एक काम कर, तो गाथा घे, खालून वरून दगड बांध आणि कुठं सोड? इंद्रायणीच्या डोहात सोड. इंद्रायणीच्या डोहात सोड म्हटल्यानंतर तुकोबारायांनी गाथा घेतला, जड अंतकर्माने हातामध्ये गाथा घेतला, खालून दगड बांधले, वरून दगड बांधले आणि कुठं सोडून दिला? इंद्रायणीच्या डोहात सोडून दिलं. तुकोबाराय 13 दिवस बसले इंद्रायणीच्या काठावर. कशासाठी? गाथ्यासाठी. जड अंतकरणाने 13 दिवस बसले. 13 दिवस बसले आणि 14व्या दिवशी साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आले आणि साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याने तो जसाच तसाच गाथा घेतला. तैसे रे तुकोबाचे अभंग. जसाचा तसाच गाथा काढला आणि तुकोबारायांच्या हातात दिला. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून देतात. दगडा
पाषाण तारिले तैसे रे तुकोबाचे अभंग रक्षिले. मग लोक जेव्हा तो गाथा जशाचा तसाच कोरडा निघाला असं बघितल्यानंतर काय झाले, चकित झाले. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्यावेळेस तुकोबारायांना रामेश्वर शास्त्रींना लोक म्हणू लागले का हो, नागावी सागरात रामचंद्र प्रभूंचे दगड पाण्यावर तरंगले, त्याला कारण आहे. ते साक्षात कोण होते, विष्णूचा अवतार होता. रामचंद्र प्रभू साक्षात विष्णूचा अवतार होता. मग रामेश्वरजी शास्त्री म्हणतात, मग माझा तुकोबा तुम्हाला कोण वाटला. महाराज अभंगाच्या शेवट म्हणे रामेश्वर म्हणे रामेश्वर होते म्हणून रामचंद्र प्रभूंचे दगड पाण्यावरती तरले. मग रामेश्वर शास्त्री म्हणतात, मग माझा तुकोबा तुम्हाला कोण वाटला. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. तुकोबारायांचा अवतार विष्णूचा अवतार. मग तुकोबारा आणि विष्णू वेगळे नाही म्हणून ना तुकोबारायांचा गाथा काय झाला, जरी दगडा सहित वया तारेल्या जयशलाया. मग एवढ्या संतांच्या नावात जर ताकद असे, तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जरी दगडा सहित वया ताकदला पिकला माघारी, पिंगळ्यातून सांगतात की हे जरी नाही काळ दुसरा येईल, हे जर आमचं नाही ऐकलं तरी काळ येईल की आणि बांधून तुम्हाला घेऊनही जाईल. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण जर केलं तर यातून थोडे तरी तुम्ही वाचा. मग तुकोबारांच्या नावामध्ये एवढी ताकद कशी आहे, तुकोबारांचं नाव जरी घेतलं तर यम सुद्धा काय होतं, घाबरतो. मग तुकोबारा अवतार कुणाचे होते, विष्णूचा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. एकदा सर्वांनी वरती हात करायचे, ज्यांना हात असतील त्यांनीच का, ज्यांनी घरी ठेवून आलेले असतील त्यांनी हात वरती करू नका. हात वर केले का, घरी नाही कोणाचे हात घरी असेल तर घरीच राहू द्या, हात वरती करू नका. इथे आले नसले तर
नाही बरं का. तुम्ही हात वरती केले, सुंदर भजन केलं. तुम्हाला मी तुमच्यावर नाराज नाही, पण तुम्ही माझ्यावर सुद्धा नाराज राहू नका की तुम्हाला वरती हात करून टाळ्या वाजवायला लावला आणि भजन करायला लावलं. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं का काही महाराज लोक लय वैताग देते. आहो, करावर हात, करा खाली हात, करावर हात, करा खाली हात. तुम्ही पार कंटाळून जाते. पण मी तुम्हाला एकदा सांगितलं. पण मग माझी अशी इच्छा आहे की परत सगळ्यांनी ताईट हात करा, ताट करा. आपले हात पूर्ण महाराष्ट्रभर दिसणार आहे आणि असंच राहू द्या. रुपाली ताई, चला आपण चहा घेऊन येतो पर्यंत. मग आता एकदम मस्त आवाज सुद्धा मोठा आला पाहिजे, टाळ्यांचाही आवाज आला पाहिजे आणि तुमचाही आवाज आला पाहिजे. विठ्ठल माझा 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 भजन झालं तरी टाळ्या वाजतात. किती धुंद झालं. हा, तुझा तुका विष्णू नाही तुझा. विठ्ठला जयने केला हा पुरुषार्थ. धर्म जर टिकवला असेल, ज्या राजाने आपल्यासाठी धर्म टिकवून ठेवला ते राजे संभाजी राजे. त्या राजांनी आपल्यासाठी किती हाल सहन केले. मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला, माहिती पोरांनो? त्यातला डायलॉग माहिती तुम्हाला काय? झुकेगा नाही साला. बघा बघा आता उत्तर किती पटकन दिलं लहान पोरांनी. पुष्पा 2 पिक्चर पुष्पा नावाचा पिक्चर येऊन गेला, त्यातला डायलॉग आहे झुकेगा नाही साला. हा झुकेगा नाही साला म्हणणारा हा आपला आदर आहे की नाही, हा आपला आदर आहे की नाही हे मला माहित नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी ज्या राजानं डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत डोळ्यातलं एक बुबुळ काढून दिलं. छावा पिक्चर बघा. जो पाहिल तो तसा रडल्याशिवाय येणार, रडतच बाहेर येतो. त्या राजानं डोळ्यातलं एक बुबुळ काढून दिलं. ज्या राजानं महाराष्ट्राच्या मातीसाठी रक्ताचा अभिषेक घातला आणि औरंगजेबासमोर उमर
राजा आपला आदर्श झाला पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास इतका मोठा आहे. एका एका मावळ्यावर 100 चित्रपट काढण्याची वेळ जरी आली तरी निघतील काढतील एवढा मोठा इतिहास आहे. संभाजी राजांनी सिंह फाडला होता. सिंह खालचा जबडा खाली वरचा जबडा वर. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात हीच आमच्या महाराष्ट्राच्या मावळ्यांची जात. एवढा मोठा इतिहास आहे, एवढी मोठी ताकद आहे. त्या संभाजी राजांनी आपल्यासाठी किती हाल सहन केले. अंगावर जेवढ्या जखमा झाल्या त्या जखमावर मीठ चोळण्यात आलं तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. विठ्ठल विठ्ठल. 19 फेब्रुवारी 1630 या रोजी ज्या राजांचा शिवनेरी गडावरती जन्म झाला त्या राजांचं नाव जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असाच प्रत्येक मावळ्यांच्या हृदयात जिवंत राहिलं पाहिजे. एकच राजा इथे जन्मला कीर्तनाला जो बसलोय ते फक्त शिवाजी महाराजांमुळे. ते फक्त शिवाजी महाराजांमुळे आज या ठिकाणी मी कीर्तन करते. ते फक्त शिवाजी महाराजांमुळे. ताई गायन करताय, ताई पखवाज वाजवताय, तुम्ही सगळे श्रोतेजन कीर्तन श्रवण करतात ते फक्त शिवाजी महाराजांमुळे. आपण त्यांची फक्त एक घोषणा देऊ शकत नाही, त्यांचं थोडं तरी वर्णन करू शकत नाही का? आज आपल्या जेवढ्या महिलांच्या कपाळाला कुंकू आहे ते फक्त कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे. मंदिराचे देव हे फक्त शिवाजी महाराजांमुळे. मंदिरावरती कळस आहे ते फक्त शिवाजी महाराजांमुळे. अंगणात तुळशीला अधिकार दिला तो फक्त शिवाजी महाराजांमुळे आहे. मग त्या शिवाजी महाराज
कितीही काही केलं तरी उपकार फेडू शकत नाही. मग अशा शिवाजी महाराजांनी अशा संत महात्म्यांनी सुद्धा ते संत महात्मे जर नसते तर आज आपल्याला हे नाव घ्यायचं कळालं नाही नसतं. मग तुकोबारायांचं नाव काय आणि तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर कोण थरथर कापतं हे सुद्धा आपल्याला कळलं नसतं. म्हणून अशा संतांना आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधू संत महात्मे शिवाजी महाराज यांची घोषणा केल्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकायचं नाही. मग संसार हा दुःख आहे, परमार्थात सुख आहे. संसार दुःखामुळे मग अशी सांगून गेले चौकड लिंगड विश्रांती नाही कुठे रतन देवाचा तळवळ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुम्ही म्हणाल 10 वाजून गेले तरी बाईचं चालूच. एका ठिकाणी घडलं बरं का रुपालीताई 10 वाजून 5 मिनिटं वर झाले म्हणलं आता संपवायचंच आहे. एक म्हातारा उठलं. एखाद्या ठिकाणी तमाशा जर चालू असता तर रात्रभर बसतील पण कीर्तन भजन म्हणलं का लोकांना दमली गर नाही. आणि ते म्हाताऱ्यातला कडाकडानं गरके द्यायला लागलं. कडाकडानं गरके देत असताना मी म्हटलं बाबा बसा आता संपवायचंच आहे 2 मिनिटं बसा. ते म्हणतात ताई मी तुला काहीच म्हणणार नाही, तुझं अजून 2 तास चालू दे तरी मी तुला काही म्हणणार नाही. म्हटलं मग बाबा बसा फक्त काय आता 5 मिनिटं राहिले. म्हणे तुला सांगितलं मी तुला काही म्हणणार नाही, तुलाही थकून आणलं मी त्याला पाठवलं. मग मी सांगू का रुपालीताई आणि कापकर बाबा तुला दोघांना धरायचं. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. तुकोबारांचा आणि विष्णूचा अवतार वेगळा नव्हता. म्हणजे तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ आज मला नाशिक गावामध्ये येण्याचा योग आला तो फक्त कापकर बाबा आणि रुपालीताई. आज सेवा रुपालीताईंचीच होती पण ताईंचं एक पायाचं थोडं छोटंसं ऑपरेशन केलं. छोटं नाही चांगलं मोठं म्हणून आज त्यांना बसून गायन करण्याची वेळ आली. त्यांची सेवा होती पण त्या आजारी असल्यामुळे त्यांनी मला कॉल केला ताई अशा ठिकाणी सप्ताह आहे तिथं माझ्या पहिल्या दिवसाची सेवा आहे पण माझी तब्येत बरी नाही तुम्ही सेवा कराल का. म्हटलं चालेल करेल ना का नाही करणार. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा चालू आहे. मोठा महिला सप्ताह चालू आहे. आज सप्त्यातला पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि आज या ठिकाणी माझ्याकडून जर कोणाचं नाव जर विसरलं असेल तर मी क्षमा मागते आहे का नाही. मला काही एवढे नाव माहीत नाही, थोडे चेहरे पाहिल्यासारखे वाटतात पण मी असं म्हणे मी सासरमध्ये नाही आले. मी आले ती माहेरमध्ये. कारण की सासर म्हटलं का थोडं लांबचं होतं आणि माहेरची पदवी दिली की ते जवळच होतं. या ठिकाणी मला एवढे नाव माहीत नाही पण कापकर बाबा परत वसुदेव तात्या मला माहिती नाही नेमके कोणते हा नाव ऐकून परत आमचे सोमादादा खांडरे परत आले आम्ही विचारलं सुवर्णाताई खांडरे तर ताईंनी सांगितलं हो आहे इथं जवळ. म्हणजे आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं विचारलं. मगाशी 2 आजीबाई म्हणायला लागल्या की आमचं माहेर आम्ही नाशिकमध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही परक्या ठिकाणी आलो. मला तर असं वाटलं डायरेक्ट माहेरमध्येच आलंय तिथं. खूप प्रेम दिलं असंच प्रेम नेहमी देत राहा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. बाबांचं नाव हा तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. ज्ञानेश्वरी पारायण महिलाच आहे सगळ्या महिला पुरुष सगळे. सुंदर असं आयोजन नियोजन सुंदर भव्य दिव्य सप्ताह आपल्या महिलांचा आणि पहिल्याच वर्ष आहे. पहिल्या वर्षाच्या मानानं नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक मिश्रा साहेब त्यांचेही खूप खूप आभार. आणखी कुणाचं जर नाव विसरून जर गेलं असेल त्याचप्रमाणे अलकाताई काजळे त्यांची मला सकाळी म्हणजे जशी तारीख घेतली त्याच्या ताईंची कॉल वेळोवेळी सकाळी आठवण करून दिली ताई आज तुमची सेवा या बरं का. हो म्हटलं आहे ना आठवणीत येईपर्यंत रुपालीताई त्याचप्रमाणे काका रुपालीताईंचे पप्पा पण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही वेळोवेळी फोन येत होते. आणखी कुणी जर केले असेल तर मला एवढं माहीत नाही. हा
त्याचप्रमाणे आमचे कवठे कमळेश्वर गावचं भूषण जगन भगत आमच्या गावात असं ओळखतात बरं का तेही आमच्या सोबत आवर्जून आले. काल परमात्माच्या नावामध्ये देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे बघा बरं का. तिने 8 दिवसापूर्वी सलाईन घेत होते. किती सलाईन घेतले दादी तुम्ही? 5-6 सलाईन घेतले. काल माझ्या मिस्टरांनी फोन केला, दाजी येता की काय उद्या? त्यावेळेस दाजी म्हणायला नाही हो माझी तब्येत, आवाज सुद्धा निघत नव्हता. पण देवाचं बोलावणं, दाजीनी दुपारी फोन केला, कडक आवाज आला. म्हणजे त्या सलाईनापेक्षा देवाच्या नावाच्या सलाईनामध्ये किती ताकद आहे हो. दाजी सुद्धा या ठिकाणी हजर झाले. या ठिकाणी बरेचसे कवठे कमळेश्वर गावचे लोक निम्म नाशिक म्हटलं तरी चालेल. खरोखर नाशिकमध्ये आल्यानंतर आवर्जून मला खूप आनंद झाला. त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले व्हिडिओ शूटिंगवाले दादा, सोमा दादा, आपला जेवढा आज कार्यक्रम झाला तेवढा ते पूर्ण महाराष्ट्रभर दाखवणारे, त्यांचे खूप खूप आभार. तेही या ठिकाणी नाशिकमध्ये बरेच दिवस होते. आज आम्ही आलो ते आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला कुठे विचारण्याची गरज आली नाही. त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या आणखी कोणी राहिले का? जर राहिलं असेल तर मी माफी मागते. ज्ञानेश्वर